यानंतर शेवटचं व्याख्यान डॉक्टर JV चव्हाण ह्या गर्ल्स फोरम आणि वुमेन्स फोरमच्या अध्यक्षा आहेत. ह्या आपल्यासोबत विशेषतः मुलींसोबत गर्ल्स फोरम, संभाव्य धोके, नैतिकताबद्दल माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू सर. जसं सरांनी सांगितलं की मुलींच्या बद्दलच जे काही गर्ल्स फोरम आपल्याकडे आहे त्याबद्दल बोलायचं आहे. पण गर्ल्स फोरम मध्ये दोन प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. एक तर कसं की मुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास, तुमचा वर्गमित्र असू द्या, तुमच्या कॉलेजमधला सिनियर असू द्या, तुमच्या कॉलेजच्या परिसरातील कुठलाही व्यक्ती असू द्या, त्यांच्याकडून जर कुठलाही त्रास होत असेल तर त्यासाठी आपल्याकडे गर्ल्स फोरम ही एक प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये तुम्हाला होणारा त्रास एक तर शब्दांमध्ये म्हणजे तोंडी मला येऊन सांगू शकता किंवा लेखी स्वरूपात सुद्धा तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. पण असाच त्रास जर मुलांनाही कुठला होत असेल तर त्याची सुद्धा कंप्लेंट तुम्हाला करता येते. तर मला सांगायचं काय आहे हे तुम्हाला कळलं असेल. जर समजा तुम्हाला नको असलेली कुठलीही ऍक्टिव्हिटी तुमच्यासोबत जर होत असेल, मुलगा किंवा मुलगी, तर तुम्ही त्याची कंप्लेंट माझ्याकडे करू शकता. गर्ल्स फोरम हे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये मुलींना वेगवेगळ्या संधी आपण इथे देतो. व्यक्तिमत्व विकास असेल, स्वच्छता असेल, नंतर ज्या काही इंटरनल त्यांना येणारे प्रॉब्लेम्स असतील तर ह्या सगळ्यांचं डिस्कशन आपण याच्यामध्ये करत असतो. इंटरनॅशनल वुमन्स डेचं सेलिब्रेशन आपण या माध्यमातून करतो आणि मुलींसाठी 2 कार्यक्रम, एका सेमिस्टरमध्ये एक कार्यक्रम, असे 2 प्रोग्राम सुद्धा आपण अरेंज करत असतो. दरवर्षी आपण मुलींमधून रिप्रेझेंटेटिव्ह निवडत असतो. तर तुमचं जसंच कॉलेज सुरू होईल तशी एखाद्या सॅटर्डेला आपण मीटिंग घेऊन तुमच्यापैकी सुद्धा वर्गाचा एक रिप्रेझेंटेटिव्ह निवडला जाईल जे तुमच्या वर्गातील मुलींच्या समस्या मांडण्यासाठी तयार असेल ते. तर याच्यासाठी तुम्हाला नोटीस येईल. नोटीस आल्याच्या नंतर तुम्ही त्या मीटिंगला हजर राहायचंय आणि जेही कोणी इच्छुक विद्यार्थिनी असतील तर त्यांची मग आपण त्यामध्ये निवड करणार आहोत. गर्ल्स फोरमच्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी त्या निवडलेल्या प्रतिनिधींवरती राहील. कसं असतं बघा, आपण शिकत असताना तुम्ही घरी वावरता, तर घरी वावरताना एक सुरक्षित असं एन्व्हायरमेंट तुम्हाला आजूबाजूला असतं. तुमच्या घरी राहताना तुम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. अशाच प्रकारचं एक सुरक्षित वातावरण आपल्या तंत्रनिकेतनमध्ये तुम्हाला मिळावं याकरिता या गर्ल्स फोरमची या ठिकाणी उपस्थिती आहे किंवा हा गर्ल्स फोरम त्याचंच एक काम तुमच्यासाठी करत असतं. आपल्या कॉलेजमध्ये जे काही आहे त्याबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती मिळालेली आहे. एक समृद्ध ग्रंथालय आपल्या तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचं ऑफिस आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला साजेसा असा जॉब मिळण्यासाठी प्रयत्न आपला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल करत असतं. तसंच जर समजा तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल, तुमच्या घरचे जे काही आई असेल, वडील असतील, तुमचे बहीण भाऊ, तुमचे शेजारी काका मामा यांच्याकडे जर कुठली आयडिया असेल तर त्या आयडियामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून काही तुम्हाला जर रिसर्च वगैरे करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे इन्क्युबेशन सेंटर नावाचं एक सेंटर आहे ज्याच्यामध्ये 15 लाख रुपयाची ग्रँट आपल्याला शासनाकडून मिळालेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. असं सर्व एक छान असं एक वातावरण तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळणार आहे. निर्भीडपणे, मुक्तपणे वावर करायचा, पण सोबत तुम्हाला आलेले जे काही शिष्टाचार असतील किंवा तुम्हाला जे काही शिस्त असेल त्याचे पालन सुद्धा तुम्हाला या तंत्रनिकेतनमध्ये करावं लागेल. तर हा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा होता. इथे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. पण त्याआधी एक आभार प्रदर्शन तो कार्यक्रम सुद्धा आपण इथेच करणार आहोत. तर इंडक्शन प्रोग्रामचं यशस्वी आयोजन करण्याची परवानगी आपल्याला आपल्या प्राचार्य डॉक्टर GR गोसावी सर यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन आपल्या संस्थेचे शैक्षणिक समन्वयक राठोड सर यांनी केले, त्याबद्दल मी सरांचे सुद्धा आभार मानते. कार्यक्रमासाठी आज जे काही वक्ते होते त्यांनी तुम्हाला तंत्रनिकेतनची माहिती दिली. जे काही शिक्षक होते त्यांनी तुम्हाला काल तंत्रनिकेतन मधील वेगवेगळ्या लॅबोरेटरीज, वेगवेगळ्या क्लासरूम्स तुम्हाला दाखवल्या, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि एक उत्कृष्ट परंपरा लाभलेल्या तंत्रनिकेतनमध्ये तुम्ही प्रवेशित झालेले आहात तर तुमच्या पालकांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. सर्वांनी आपापल्या जागी उभे राहा. राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर मुलींनी पहिले बाहेर निघून जायचं आणि मग नंतर मुलं निघून जातात. राष्ट्रगीत सुरू करेंगे.
भारत माता की, भारत माता की, भारत माता की।